नमस्कार. आज 1 मार्च संध्याकाळचे 6:45 वाजलेत. आपण बघूया की आज रात्री आणि उद्या 2 मार्च रोजी कुठे पावसाचा अंदाज आहे या संदर्भातची माहिती. सर्वप्रथम आपण बघूया की सध्याची परिस्थिती काय आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील विभागामध्ये पावसाचं वातावरण आहे. दुपारी देखील या ठिकाणी पाऊस होऊन गेलेला आहे आणि हेच ढग काहीसे उत्तरेकडे सरकत जळगावमध्ये देखील गडगडाटी आणि विजांसहित पाऊस देत आहेत. त्यानंतर आता सध्याची जर ढगांची परिस्थिती बघितली तर जवळपास पुण्यामध्ये देखील एक मेघगर्जनेसह पाऊस देईल अशा प्रकारचा ढग आहे. त्यानंतर साताऱ्यामध्ये देखील एक छोट्याशा ढगाची गर्जनेसहित पाऊस देईल असे निर्मिती झालेली आहे आणि त्यानंतर मराठवाड्यातील देखील बहुतांश विभागामध्ये ढगाळलेलं वातावरण आहे आणि आज रात्रीचा जर आपण पावसाचा अंदाज बघितला तर आज रात्रीची जी परिस्थिती आहे तर जवळपास साताऱ्यामध्ये देखील ढगांची निर्मिती चालू आहे, पुण्यामध्ये चालू आहे आणि अहमदनगरमध्ये देखील चालू आहे. तर हे ढग काहीसे सक्रिय होऊन पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे पाऊस देतील. त्यानंतर पुण्याकडचे ढग देखील काहीसे बीडकडे सरकून पुढे पाऊस देण्याचा अंदाज आहे आणि साताऱ्याकडचे जे ढग आहेत हे देखील काहीसे सोलापूर आणि काहीसे बीडकडेच पाऊस देण्याची शक्यता आहे. खास करून अहमदनगरचा दक्षिण विभाग आणि बीडकडे या ठिकाणी पाऊस देईल आणि बीडमध्ये देखील जे सक्रिय ढग आहेत हे देखील काहीसे उत्तरेकडे पूर्वेकडे सरकून जालन्यामध्ये गारपीट देण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये अकोला, वाशिम, अमरावती या ठिकाणी बुलढाणा गारपीट होईल, कारण की हे संपूर्ण बाष्प जे आहे तर उत्तर पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि याच ठिकाणी गारपिटीचा धोका रात्रीसाठी राहणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर लातूर आणि धाराशिवमध्ये देखील काहीशी ढगांची निर्मिती होईल. यवतमाळ आणि नागपूरमध्ये देखील काहीशा पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर आता आपण बघूया की उद्यासाठी हवामान विभागाचा काय अंदाज आहे आणि त्यानंतर आपला अंदाज आपण तो देखील बघणार आहोत. उद्यासाठी जर आपण बघितलं 2 मार्चसाठी तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांसहित वादळी पाऊस होण्याचा हवामान विभागाचा येलो अलर्ट आहे. त्यानंतर अमरावती, वर्धा आणि नागपूर या ठिकाणी देखील गारपीट होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्यानंतर धुळे, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी मेघगर्जनेसहित किंवा वादळी पाऊस होण्याचा हवामान विभागाचा इशारा आहे. त्यासोबतच अहमदनगर, नाशिक, पुणे, मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या ठिकाणी हलका गडगडाट होण्याची हवामान विभागाची शक्यता आहे. आपण देखील आपला अंदाज बघणार आहोत. आता उद्याची जर आपण बघितलं, उद्या कुठे पाऊस होण्याची शक्यता आहे, तर आपल्या अंदाजानुसार उद्यासाठीचं जे वातावरण असेल तर ते जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि अमरावती या संपूर्ण विभागामध्ये बुलढाणा, वाशिम या संपूर्ण ठिकाणी उद्यासाठी वातावरण तीव्र राहण्याचा आपला अंदाज आहे आणि बाकीचा जो विभाग आहे नाशिकमध्ये खास करून स्थानिक पातळीवर जशा प्रकारची ढग निर्मिती होती तशा प्रकारची या ठिकाणी उद्यासाठी पावसाची शक्यता आहे आणि बाकीच्या विभागामध्ये देखील अशाच प्रकारची शक्यता असेल की संपूर्ण या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता नाही, परंतु बाष्प अवेलेबल राहील. त्यामुळे जागोजागी काहींचं अचानक वातावरण निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे, कारण की नांदेडमध्ये देखील काहीसा उद्यासाठी वातावरण नांदेडमध्ये निर्माण होण्याचा अंदाज आहे आणि गडचिरोलीचे देखील जे शेतकरी असतील, चंद्रपूर आणि गडचिरोली यांनी देखील लक्ष ठेवावं, कारण की थोडंसं जरी बाष्प इकडे तिकडे सरकलं तर या ठिकाणी देखील पावसाची निर्मिती होऊ शकते. तर सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.